श्री महागणपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री श्री गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री हरिहराय नमः. एकान्तिये रे गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसुखनामी. शिणलोदयाळा बहुसाळ भारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणे नवमस्कन्धे अथ सप्तदशोऽध्यायः. क्षत्रवृद्ध, रजी इत्यादी राजांच्या वंशाचे वर्णन. श्री शुक म्हणतात, पुरुरव्याचा आयु नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे 5 पुत्र झाले. राजा, आता क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे 3 पुत्र झाले. गृत्समदाचा शुनक हा पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनिवर शौनक झाले. काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वंतरी हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोगते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वंतरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ. भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्याचे एक नाव प्रतर्दन असे सुद्धा आहे. हाच द्युमान शत्रुजित, वत्स, ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानाचेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता, अलर्काखेरीज दुसऱ्या कोणत्याही राजाने 66,000 वर्षे तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती, संततीचा सुनीत, सुनीताचा सुकेतन, सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू. सत्यकेतूपासून दृष्टकेतू, दृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वितिहोत्र, वितिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला. हे सर्व क्षत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रभस. त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मण वंश चालू झाला. आता अनेना याचा वंश ऐक. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे 500 पुत्र होते. देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्हा रजीचा मृत्यू झाला तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रति, प्रतीपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला. जयापासून कृत, कृतापासून राजा हर्यवन, हर्यवनापासून सहदेव, सहदेवापासून हीन आणि
हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला. जयसेनाचा संकृती, संकृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले. आता नहुष वंशाचे वर्णन ऐक. अध्याय 17 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया नवमस्कन्धे चन्द्रवंशानुवर्णने 17ोऽध्यायः. ऋषिकेशमेवाङ्मनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. अंगी उठे हा विचार दुर्धर, तो आमुची हे बुडवीतसे घर. पापे करुणी जळतो त्वरे मला, दत्ता कृपा सावली दे नमो तुला. हृदयांतरी वसे तू श्री गुरुमाऊली, वरद हस्त धर मम श्री. तव प्रेम लाभो जन्म जन्मांतरी, उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरु हरिराया. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.